प्रभू श्रीराम आणि हनुमान यांच्या जन्माची कथा निगडीत आहे. हनुमानाचे वडील केसरी आणि आई अंजनी हे वानर होते. अंजनी आपल्याला मूल व्हावे म्हणून महादेवाची पूजा करत असे. अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याच्या 3 राण्या हे सुद्धा आपल्याला मूल व्हावे म्हणून देवाची प्रार्थना करत होते. त्यांनी आपल्या गुरुच्या सांगण्याप्रमाणे पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. या यज्ञाचा प्रसाद म्हणून 3 राण्यांना देवाकडून फळ मिळाले. राणी कैकेयीच्या हाती असलेले फळ एक घार घेऊन पळाली, पण उडताना तिच्या हातून ते दिव्य फळ निसटले. हेच फळ वाऱ्याने अंजनीच्या हातात पडले. आजूबाजूला त्या फळाचे झाड नसताना आपोआप आपल्या हाती आलेले फळ तिने देवाचा प्रसाद म्हणून श्रद्धेने ग्रहण केले. अयोध्येत सुमित्रेने आपले फळ कैकेयीसोबत वाटून खाल्ले. त्या दिव्य फळाच्या प्रभावाने अयोध्येत 3 राण्या आणि अंजनी या सर्वांना मुले झाली. केसरी व अंजनी यांना जो मुलगा झाला त्याचे नाव ठेवले मारुती. मरुत म्हणजे वारा किंवा वायू. वाऱ्यामुळे म्हणजेच वायुदेवाच्या शक्तीमुळे ते फळ अंजनीच्या हातात आले. त्यामुळे मारुतीला वायुपुत्र असेही म्हणतात. शंकराच्या कृपेने झालेला हा बलवान मारुती रुद्रावतार असल्याचीही श्रद्धा आहे. मारुती अत्यंत शक्तिशाली होता. एक दिवस सूर्य उगवताना त्याचे तांबडे सूर्यबिंब पाहून मारुतीला ते सुंदर पिकलेले फळ वाटले आणि त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. त्याला अडवायला देवांचा राजा इंद्र याला आपले वज्र वापरावे लागले. या वज्रप्रहारामुळे मारुतीच्या हनवटीला लागले आणि ती थोडी वाकडी झाली. त्यामुळे मारुतीचे नाव हनुमान असेही पडले. मारुतीची अनेक नावे आहेत. केसरीचा मुलगा म्हणून केसरी नंदन, अंजनीचा मुलगा असल्यामुळे तो अंजनेय, वायूच्या कृपेने झाल्यामुळे वायुपुत्र, बजरंग, हनुमंत ही इतर नावे सुद्धा आहेत. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना सीतेला राक्षस राजा रावणाने पळवून नेले. श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात असताना हनुमानाशी त्यांची पहिल्यांदा भेट झाली. इथून पुढे हनुमानाने सीतेचा शोध घेणे, रावणाशी लढाई आणि पुढे आयुष्यभर रामाची मनापासून सेवा केली. त्यामुळे सहसा जिथे जिथे रामाची मंदिरे आहेत तिथे त्यांच्या बाजूला हात जोडलेला हनुमान असतोच. त्याला भक्तांचा शिरोमणी म्हटले जाते. हनुमान चिरंजीव म्हणजेच अमर आहे. त्यामुळे असे म्हणतात तो आजही जिवंत आहे आणि लोकांना बळ देतो. जिथे जिथे रामकथा सांगितली जाते तिथे हनुमान दुसऱ्या वेशात आवर्जून जातात अशी श्रद्धा आहे. हनुमानाच्या अतुलनीय बळामुळे त्यांना बळाची देवता मानले जाते. आजही कुस्तीच्या आखाड्यांमध्ये हनुमानाची मूर्ती सहसा असते. पहिलवान हनुमानाला नमन करूनच कुस्ती खेळतात. चैत्र पौर्णिमेला हनुमानाची जयंती साजरी होते. हनुमानाच्या मंदिरांमध्ये त्यांची विशेष पूजा होते. मोठ्या संख्येने लोक हनुमानाच्या दर्शनाला जातात.